जय भीम. नमो बुद्धाय. मी प्राध्यापिका ज्योती धुतमल पंडित, दैनिक सम्राट, स्तंभलेखिका, परभणी. आजपर्यंत आपण नाहीतरी बऱ्याच कविता पाहिलेल्या आहेत, पण माझी आजची कविता ही अतिशय आगळीवेगळी आहे. वर्षावासाच्या काळामध्ये आपण धम्माचं नीतिनियमाचं जेवढंही पालन करतो, त्या 3 महिन्याच्या काळामध्ये जेवढंही धम्माचं धन आपण आपल्या जीवनाच्या झोळीमध्ये साठवून ठेवतो आणि जी कृती करून धम्माची जी अनुभूती आपल्याला येते, त्या अनुभूतीच्या आधारावरच ही एक काव्यगीत रचलेलं आहे. असं म्हणतात की माणसाचं चित्त माणसाला बोलत असतं. ते बुद्धाच्या चित्ताशी एक मी साधीसुधी उपासिका आहे, पण बुद्धाच्या चित्ताशी संवाद साधण्याचं मी धाडस केलेलं आहे. आणि तो संवाद साधताना मी बुद्धाला काय बोलते हे माझ्या कवितेतून मी तर सांगते आहे. बुद्धाला उद्देशून ही कविता आहे. बुद्ध धम्म संघाला असे मी स्मरावे, बुद्ध धम्म संघाला असे मी स्मरावे, धम्मचिंतनात माझे नयन मिटावे, धम्मचिंतनात माझे नयनही मिटावे. बुद्ध धम्म संघाला असे मी स्मरावे, असे मी स्मरावे, धम्मचिंतनात माझे नयनही मिटावे, धम्मचिंतनात माझे नयनही मिटावे. कार्य माझ्या धम्माचे मी जगी पसरावे, कार्य माझ्या धम्माचे मी जगात पसरावे, असे पसरावे की अमर ते ठरावे, असे पसरावे की अमर ते ठरावे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, माझ्या हातून असं काही धम्मकार्य घडून यावं की ते मी या जगात असो किंवा नसो, मी केलेला धम्माचा माझ्या परीनं तो प्रसार आणि प्रचार आहे, तो सदैव मनामध्ये जिवंत राहावा. असं काहीतरी धम्माचं कार्य माझ्या हातून घडावं असं मी बुद्धाला म्हणते आहे. आणि म्हणून म्हणते, माझ्या धम्म कार्याला जगात पसरावे आणि असे पसरावे की अमर्त्य ठरावे, अमर्त्य ठरावे. अंतिम सत्याचे गुढमज कळावे, अंतिम सत्याचे गुढमज कळावे, आणि शांत चित्ताने या अनंतात जावे, शांत चित्ताने या अनंतात जावे. पंडिताची लेक मी धुतमलाची सून, पंडितांची लेक मी धुतमलांची सून, चित्त शुद्ध केले आणि धम्मात गेले मी नाहून, आणि धम्मात गेले मी नाहून, धम्मात गेले मी नाहून. आले मी या जगात, आले मी या जगात धम्म प्रसारासाठी, आले मी या जगात धम्म प्रसारासाठी. जीवन माझे आहे असे वाटते की धम्मासाठी, जीवन माझे आहे असे वाटते मला धम्मासाठी, धम्मासाठी, धम्मासाठी. सर्वात श्रेष्ठ आहे सम्यक संकल्प माझा, सर्वात श्रेष्ठ आहे सम्यक संकल्प माझा. मंगल आशिष आणि साधुकार मिळावा तुझा, मंगल आशिष आणि साधुकार मिळावा तुझा. माझ्या पश्चात या घरात व्हावी धम्मसेवा, माझ्या पश्चात या घरातही व्हावी सदैव धम्मसेवा. नवपिढीला मिळावा मी साठवून ठेवलेला धम्ममेवा, माझ्या नव्या पिढीला मिळावा मी साठवून ठेवलेला धम्ममेवा, मी साठवून ठेवलेला धम्ममेवा, मी साठवलेला धम्ममेवा. आणि म्हणून पुन्हा म्हणते मी असं, ह्या ज्या भावना माझ्या आहेत, ह्या भावना मी माझ्या बुद्धाला, मला माझ्या अंतर्मनातून जे काही बोलायचं होतं ते मी बोललेली आहे. आणि
असं म्हणतात की जी व्यक्ती अंतर्मनातून जे काही श्रद्धायुक्त चित्ताने आपल्या मनात धारण केलेल्या गोष्टी बुद्धासमोर बोलते, बुद्ध देव नाही, बुद्ध महापुरुष आहे, मार्गदाता आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्यांच्याप्रती आपण मनामध्ये श्रद्धा बाळगली पाहिजे. मला हेच या कवितेतून दाखवायचं आहे आणि अशा पद्धतीनं माझ्या मनाचा संवाद मी बुद्धाशी साधलेला आहे. इतकंच. साधू साधू साधू. धन्यवाद. जय बुद्ध, जय भीम.